माहुळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। आणि खरंच महाराज जुनं जे काव्य आहे ना इतकं गोड राहायचं महाराज। आताची गाणी आताची ते चाली आता लय अवघड आहे महाराज। आणि याच्यात आणि त्याच्यात लय फरक आहे। आता किती बी काही निघू द्या याचा व्हिडिओ तू घाललास महाराज बघा ना तुम्ही। आतापर्यंत कितीतरी गडुळाच्या पाण्यामध्ये नागाची पिली मेली मेली महाराज। काय खरं याचं महाराज? हा कितीतरी झगे आले फाटले शांत याचा हिट आला का नाही महाराज? हिट आला याचा हे सैराट महाराज। किती किती वार होत त्याच महाराज। लोकांना एवढं कळलं ना महाराज ते करणारे कुंकड राहिले आपण काय करलो किती बरबाद झाले लोक महाराज। काही बी लोक काढीत काही बघत हे टीव्हीवरचं सगळं खोटं आहे महाराज। ते माणसाला खरं वाटायले तसं माणसं करायले त्याचा परिणाम खरा व्हायला। संतांनी आमच्या वाङ्मय खरं लिहिलं ते आपल्याला खोटं वाटायलं त्याच्यामुळे परिणाम सुद्धा तुमचा येड्यावेळी खोटा व्हायला। ते जर वाचलं आपण तर किती महाराज। ह्याचं येडं लागूस तर इकडं येडं लावा ती नशा चढूस तर ही नशा चढू दे। ती तरी नशा महाराज सकाळी पिली तर संध्याकाळी उतरण संध्याकाळी पिली तर सकाळी उतरण। पण ही नशा अशी जाम पर जाम पीने से क्या फायदा होता है। सुबह के लिए पिएंगे तो शाम के लिए उतर जाएंगे। एक दिन तो हरि नाम का प्याला पी लो तेरी जिंदगी सुधर जाएगी। बदनार आहे आणि बदनात काकडा आहे महाराज। काकड्यामध्ये माणूस असा नरम किती पैशाची घमेंड असू द्या आणि सकाळचा काकडा असो वाजायला असे महाराज असो आणि जुन्या वारकरीच्या मुखातून काकडा ऐकवते चाली महाराज। पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारिले आणि ते श्रीमंत माणूस त्याच्या देऊन बसाव आणि त्याच्या डोक्यात प्रकाश होतो अरे बापरे आपण तर इतके लोकांचे बांधव करू करू पैसे आणले राव। आणि महाराज तर म्हणाले ते लयच अवघड खटका दिसायला आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो अरे बाप इथून तरी कमीत कमी पुढं आता चांगलं वागावं। आणि हे स्टेज आहे ना महाराज हे चांगलं शिकणे करता आहे। आता बघा तुम्ही 2-4 माणसं जर वाट्यावर बसले ना ते हरिपाठ म्हणतात का काकडा म्हणतात। तुमचं कोणत्या वार्डात तुमचा नंबर 2 बाया जर धुणं धुवायला गेले नाथ महाराज हरिपाठ म्हणतात का ज्ञान करायचं शेजारणीचा किती अवघड आहे महाराज। पण नाही ना महाराज हे चांगलं शिकण्याकरता एवढा खर्च आहे महाराज। मला सांगा आता एवढे गुरुजींचे परिश्रम आहेत महाराज। हे सगळ्याला गोळा करायचं त्यांची मनं धरायची सगळ्यांची मनं जिंकायची कशा करता। आता तुम्ही इतके काम धंदे सोडून एवढाले मोठे माणसं आता काम नाहीत म्हणून आलात का धंदे नाहीत म्हणून काम नाहीत का धंदे नाहीत सगळं ना हो। काय ज्याचा त्याला नाही धंदा कोण येते घरा आमुच्या कशा अरे कोण येते घरा आमुच्या कशा काय ज्याचा त्याला नाही धंदा कोणाला रिकाम पाण्या सांगतो म्हणले अरे सरे काम सोडे आणि इथं आलो कशाला आलो धंदे नाहीत म्हणून नाही नाही। माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता सत्ता आहे। बदल होत गेला पाहिजे। कापसाने कापूस राहायचं नाही कापसाने वात बनायचं। वातीनं वात राहायचं नाही वातीनं तेल बनायचं। तेलाने तेल राहायचं नाही तेलाने देवाला ओवाळायचं। कापुराच्या वाती महाराज म्हणले पाजळल्या ज्योती कापुराच्या वाती ओवाळीत आरती भेदन रे। बाजूला कुठून गेलो मी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखना डौर फिरवितो पिंगळा महाद्वारी। हे प्रकरण होते महाराज। संत आपल्याला जागवण्याकरता कोणती बी रूप घेऊन आले। पिंगळा आले लोक ऐकणार ते पिंगळ्याचं रूप टाकून दिलं टिटवीचं रूप घेतलं। टिटवी यमाची तराळीनं डाव्या पायात खडा धरून टिटवीचं गणित। टिटवी आपल्या गावात कवा येते माहिती? तिसरा पारा दुपार सकाळी दादा तिला टाइम नाही कोणला टिटवी कवा येते माहिती? आपल्या गावात जर टिटवी आली आणि ती जर एखाद्याच्या घरी थांबली आणि तिनं जर त्या घरापुढा खडा डाव्या पायात उचलला आणि ती जर वर उडाली आणि तिनं जर तो खडा ज्या घरावर टाकला त्या घरचा तात्या गणित कोणाचं आहे? टिटवीचं। तिला ते कळत आहे टिटवी यमाची तराळीन तराळीन म्हणजे दाशी यमाची दाशी तिला कळत आहे। पिंगळा महाराज हे रूप आहे सगळे वासुदेवाचं रूप। पहिल्यांदा वासुदेव याच्याशी फेटा गिटा राहायचा मोरपंखी फळा हातात घंटी राहायची गोड गाणी म्हणायची
अरे वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी, जगात नाही रामर. दाम करी काम येड्या, दाम करी काम. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागुनी धाव. पैशासाठी सारी माणस झालीत त्याची गुलाम. दाम करी काम येड्या, दाम. श्रावण महिना जर आला तर आमच्या माता भगिनी गाणी म्हणायची. कोणती? या श्रावण महिन्यात वारा जुळजुळ वाहतो या, जुळजुळ वाहतो या, महादेव तपाला बसते या. आताचे तसले नाही, हाताला वेगळी गाणी. परत दिवशी एका म्हातारीने तुम्हाला सांगतो ना, तू मांडीव घातला आणि त्याला गाणं म्हणत होती. दिल्लीची ग केली किल्ली, दिल्लीची ग केली किल्ली, सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला, माझा गावात धिंगाणा केला. कवा सुधारायची लेकर काय लोकाला बोलवत रागवी. मी आता एक भजन असं ऐकलं महाराज, पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. काय हाणून घ्यावा का काय विष्णू काय म्हणाव, कुठं म्हणाव, कसं लय अवघड. खरं बोलावं तर शेंडालाच राग. लय मार आता इथं एक गुरुजीचं काम येऊन सरे धोरणा देत नाही तर आपण एक म्हणले ते तिसरंच म्हणतो. त्या नांदेडकडे मी शिवरात्रीला आपण घेतला. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. मागचं म्हातार म्हणत होतं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मैसूर. लई तरी तरीचे माणसं भेटतात महाराज. काय अवघड. ते एकूण एकाला टाळी दिली. काय काय माणसं श्याम महाराज इतके अवघड हसत सुद्धा नाही. ते त्याला हसायला बी 500 इंजेक्शन आहे. त्याला 500 इंजेक्शन जरी दिलं ते कणत अवघड. इथं सारा धोरणबाज कार्यक्रम म्हणून जमतोय. चला कुठं घालू आपण. श्रावण महिन्याची गाणी खूप बोल राहायची. आणि चांगलं म्हणलं ना, आता साऊंड वाले किती चांगली सेटिंग मारत बघा, किती पशीने असा मंडप तितका साऊंड जोरात आहे म्हणा. आणि महाराज जर असा मंडपात जर यायला लागला ना महाराज, अशी सुंदर गाणी लागली पाहिजे. नाही तर गाला की गवळणी लावतात. अशा गवळणी रुतला पायी काटा या आडवाटा, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलू काटा लावा मला. अशी लावायची कशी? फिरत्याचा का वरती देशी मातीला का. याच्यातून शिकता येते. आपल्यापेक्षा एखाद्याला पैसा जास्त आहे, श्रीमंती जास्त आहे, त्याच्यावर जळायचं नाही, अजिबात नाही. का? घटाघटाची रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणानकडे, मुखी कुणाच्या पडते लोणी, पुन्हा मुखे अंधार विठ्ठला तू वेळा. असं वाटतं 12 वाजता चल देऊ वरचे पैसे वाढून देतो ना. बघा ना मला किती माझे हे सगळं वातावरण जर असं असलं तर बरं वाटतंय मला. आणि सगळा असला आनंद रोज नसतो मला. आता लॉकडाऊन संपल्यापासून 15 दिवस झाले, एक दिवस खाली नाही. पण हे असले सगळीकडे नाही भेटत. असले माणसं प्रफुल्लित. काही काही ठिकाणी असे असते सूर्यफुलच कवा पाहा ते तोंड खालीच पडले. इथं सरे गुलाबाचे आहेत महाराज. हे असे फक्त कीर्तन सुटूस तर गुलाबच राहा. आपण बाजूला जे गेलो कुठून वारकरी झाली. तुका म्हणे बाळ माता चुकली आवली,
आई नाही भेटत तोपर्यंत त्या लेकराचा चेहरा कसा असतो. आलो बघा जागे आपण त्याला म्हणायचं केविलवाना. पुन्हा सांगतो केविलवाना कशाला म्हणायचं. बायको दिवाळीला माहेराला गेली पहिल्यांदा आडी नाही म्हणजे भाऊबीजीला गेली आणि म्हणे 3 दिवसातच वापस येते. बरोबर 3 दिवसाला वापस येते म्हणे. हे गेलं बस स्टँड आणायला. कोणला? बायकोला. बस स्टँड आणायला गेलं 10 मिनिटांनी अगोदरच गेलो तिथं गाडी घेऊन उभा राहिला बसलो व्हॉट्सअप चालित असं खाली. एसटी आली महाराज. एसटी आली तुम्हाला सांगतो ती एसटी थांबली बस स्टँड. सगळ्या बाया उतरल्या महाराज. हे बघत होतो आपलं खटलं कवाशी उतरत. सगळ्या बाया उतरल्या महाराज पण त्याची बायकोच उतरला ना. सर एसटी खाली झाली महाराज तरी त्याची बायको उतरलीच नाही. त्यांनी तितक्या रागात सासऱ्याला फोन केला. हॅलो तिथं दिसा ना. सासरा म्हणला अरे ती बसलीच नाही तर दिसन. ती आलीच नाही महाराज. हे मग पुन्हा बस स्टँडवरून वापस चालले आणि वापस चालताना त्यांनी दुसऱ्याला जारी घालून मग त्याचा चेहरा बघा कसला. याला म्हणायचं केविलवाला. आणि तितक्यात जर ते रागात जर कोणी त्याला जारी घातला महाराज ते बोटाने झाली असं तो आम्हाला काय केलं. केविलवाना म्हणजे नाराज. पुन्हा सांगतो केविलवाना. कोल्याला भूक लागली. कोल लय हुशार. कोल्याला कोलासारखा प्राणी हुशार कोणताच नाही. लयच हुशार कोल कालिदास महाराज. सांगतो एक प्रसंग. जंगलाचा राजा सिंह किती कोल हुशार बघा. जंगलाचा राजा सिंह आणि त्याच्याकडे कामाला 3 जण. माकड शेळी कोल. कोण कोण? माकड शेळी कोल. जंगलाचा राजा सिंह शिकार करून आला आणि शेळीला विचारलं माझ्या तोंडाचा वास कसा येतो. शेळीने इमानदारीने सांगितलं सिंह दादा तुम्ही शिकार करून आला त्याच्यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी यायली. त्याला राग आला मला. तुम्ही असं समजू नका मोठी माणसं लय हुशार असतील. हा त्याच्या जवळचीच लय हुशार असतील. फक्त एक असतंय त्याचा हुशारपणा मोठ्याने दिसू देत नाही. खरं बोलली महाराज शेळी. जशी धरली सिंहाने तशी हल्ली मना मारून टाकली. राहिलं कोण? माकड आणि कोल. माकडाला विचारलं माझ्या तोंडाचा वास कसा येतो. माकड म्हणावं खरं बोलावतं अवघडच केली. माकड म्हणलं तुमच्या तोंडाचा इतका सुगंध यायला म्हणजे त्रिभुवनात मावा. सिंह म्हणला मला तो हरभऱ्या झाडावर चढवतो. कसं धरलं तसं माकड सुद्धा मारलं. राहिलं कोण? कोल. ते कोल लय हुशार होतं कारण त्याची PhD बारामतीत झाली होती. कायला सकाळी रेंज येणे काय म्हणत होतो. काय माणसाकडे देवारी काय काय करा द्यायला. एका पावसाच्या सभेत सारा गेमच उलटा. चतुराई म्हणतात महाराज ते का साधा खेळ का काय बुद्धी असते महाराज. ते कसं असते रक्तातच लागत आहे राजकारण. बघू कोणाच्या शक्य नाही. आपण काय कोण्या पक्षात येत का. आपला पक्ष एकच. आपला पक्ष एकच. कोणता? एकच पक्ष हरिनामाव लक्ष. आपलं काय करतच उगा आता इथं आलं प्रसंगाने म्हणून सांगून आपण का कोण्या पक्षाच नाही. चला कुठं मग कोल्याला विचार. कोल लय हुशार महाराज. माकडाला विचारलं त्यांनी सांगितलं. शेळीने सांगितलं. कोल्याला विचारलं सिंह दादाने माझ्या तोंडाचा वास कसा येतो. सिंह म्हणलं 3 दिवस झालं बा सर्दी झाली मिळत असली जी का मला त्याच्यात काय धार पडायले तुमच्या. जे खरं बोलायले ते मारायलेत. खोटं बोलायले ते मारायलेत. जे मधी चालायले ते जे आता बघा कोल्याला भूक लागली. इकडं तिकडं बघितलं काहीच दिसलं नाही आणि सहज त्याची नजर एका द्राक्षाच्या बागावर गेली. त्याला वाटलं आता भूक लागली. हळूहळू हळूहळू टप 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 पावाने गेलं आणि त्याने महाराज त्या द्राक्षाच्या झाडाला उडी हाणून बघितली. पण महाराज त्याचं काहीतरी तोंड पुराण. त्यांनी पुन्हा प्रॅक्टिस केली. पुन्हा तुम्हाला सांगतो उडी हाणली गुरुजी. दुसऱ्या उडीत बी तोंड पुराणा. ते म्हणलं जाऊ द्या तिसरी हाणून तर बघू ना. तिसरी पुन्हा उड्या हाणली तरी त्याचं तोंड पुराणा पांजरा काका आणि नाही पुरलो कालिदास महाराज. आणि मग तिथून ते वापस यायला लागलो. वापस येताना त्या कोल्याचा चेहरा बघायचा कसा असतो. आता केविलवाना शब्दाचा अर्थ सांगायची काही गरज नाही. इतके दृष्टांत सांगितलं ना. इतके याला म्हणते केविलवाना देवा तो असा आम्हाला केविलवाना का केलं सांग. कागा केविलवाना केलो. पुन्हा दिनाचा दिन आधी संसार दिन आणि त्याचं पुन्हा तो आम्हाला दास्यत्व केलं. किती अवघड देवा सांग ना. काम तू आहे करायचं आणि भाकर खायला दुसऱ्याचीच जायचं. तुला पटत आहे काही. तुझे दास्य करू आणि कमा
झाले जिने माझे पंढरी राया ठीक झाले जिने माझे पंढरी राया ठीक झाले जिने माझे पंढरी राया काय केलं रे असं सांग दिनाचा दिन संसाराला आधी दिन आणि त्याचं तो आम्हाला दास केलं काय खरंय संसाराचं बरं संसारातला आनंद वरचीवर वाढतो का कमी होतो बोला राव तुमचा माग बांधाल बांध थोड्या बोला संसारातला आनंद वरचीवर कमी होतो का वाढतो कमी होतो बाबा तुमचं नाव काय तुकाराम भाऊ आपलं काय वैर नाही काय नाही उगा आपलं मोकळं बोलायचं तुकाराम भाऊ तुम्ही लग्नात असे दिसत होते का नाही नाही किती सुंदर याच्यात काय होत चाललंय वरचीवर कमी होत जाते द्यायचं द्या सोडून आपण आता आज द्या असं दिसायला ते उद्या पुढच्या वर्षी राहतोच नाही याच्यात काय होतं वरचीवर पांचाळ काका लग्न झाल्या झाल्या नावर बायको जितकं गोडीनं बोलतेत का तितकं म्हातारपणाला नाही लग्न झालं झाल्या जेवढा आनंद असतोय का तितका पुन्हा नाही लग्न झालं झालं तुम्ही नुसतं बघा मला त्या दोहीचं बोलणं त्या दोहीचं खाणं बापा 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 ब्रह्मचारीन बघा ते म्हणतो घ्यावं काय उरकून हिरवळ असते हिरवळ पण अवघड लग्नाचा महाराज असा खटका येतो ते तितक्या पुरतं बरं वाटतं कारण ते लग्नाला मंडप हळदीला कशात असतो एरंडाच्या मंडपात नवर देव बसला हळद लावायला त्याला तिथं सूचना असते लय रमू नको किती बी कर एरंडाचं गुराळ प्रपंच कबाड एरंडाचे परी आणि रसास्वाद गोडी काही नाही एवढं करीत राहणं करीत राहणं करीत राहणं नाटक आला की मग काय करणार बघा लग्न झाले झाले आपल्या बायकोला आपलं नाव घ्या सांग असं नाव घेते महाराज गुरुजी इथून सुरू करते पार औरंगाबादचे पलक घेऊ घ्या का नाव इथून सुरू बघा बरं का नाव मोठं घेऊ का छोटं घेऊ मोठं घेऊ हो दे त्याला काय असं नाव असते कसलं माहिती का येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगरा बारा पान खाती तेरा तेरा घाम येतो झरा झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडाने ते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात घडी घडीत वाजलं एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा गोबाची लेख एवढं नाव असते कुठपर्यंत मध्ये 1 लेकरू बाळ उसतो 1 लेकरू बाळ झालं याच्यातल्या साऱ्या काड्या उतरत तर 3च काड्या राहतात आणि मग बाई 3च काड्यात नाव आपली राम बसले राज्यावर सीता बसले अंकावर आमचं त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर बाकीच्या काड्या गेल्या आणि शेवट म्हातारपणाला तर असं नाव घेतात महाराज ऐकूच वाटत नाही जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं काय नाव घ्यायचं सटव्याचं यायच्या करता हाडाचे काळ करायचे महाराज आणि शेवट लास्टला जागाय महाराज याच्यात काय खरं अहो या लोकांकडे काय कमी होत जरा विचार करा प्रपंच माझी सुख जोडे तरी काय शिविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ती येडे म्हणावे 18 भार वनस्पती फळे फुले फळती
कोयल से तेज आवाज भी मारा सुपर है। संगीत है शक्ति, हर घट में बसे राम, रोगी को रागिनी सुना के रोगी को मिले आराम, याला म्हणते संगीत. आवाज आहे मारा. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 पोखरणी 12 महिने नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया सदा डोक्यावर पदर घेती. असल्यावर महाराज पण हे सुख सांडोनिया कासया योग सेविती राम, पर्यंदे मदलसा सोहम जुजुरे बाळा. काय माय होऊन गेली गुरुजी. 4 लेकरं आहे, पाळण्यात टाकलं झोका द्याला नाही. बाई गाणं म्हणायची. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू. लेकर म्हणजे आई काऊन सांडून द्यायचं. आई म्हणली बाळा तुम्हाला माहिती आहे संसार कसला आहे. ह्या झाडावर जायचं त्या झाडावर जायचं मधमाशी, सगळ्या झाडावरचा मध गोळा करायचा हळूहळू आणि मोठा लट कांदा तयार करायचा. मायासारखं अतिशयानं गौरीचं धोपण घेऊन जाते आणि जशाल तसा कांदा काढून आणते. हे केलेले प्रयत्न माशाने गेले कुठं. ज्ञानोबराय म्हणजे तया फुकटाची रे बाळा, हे असला संसार आहे. म्हणून सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू. मासिया मोहर रे रचिएला रे कंदू, झाडून आणखी नेला तया फुकट चिरी. बाळा संसार असलाय, उगा करीत राहायचंय. चांगल्या चांगल्याच जर यांनी चांगलं नाही केलं तर आपलं काय चांगलं नाही साथ देत महाराज कधी कधी. हो बरं मला सांग, संसारात आपण जे मनात धरलं तेच होते का दुसरंच होतं. दुसरं आम्ही लॉकडाऊनच्या आधी धरलं होतं एक आणि झालं. याच्यात कोणाचं काय केलं मला मिळलं नाही, पण आमचं बुडा सगळं अवघडच खेळ झाला महाराज. कधी कोणाच्या स्वप्नात नाही का काय नाही, अवघड खेळ महाराज. कवा काय ह्या जगात बिघडलं, कारण त्याचे सूत्र आहेत महाराज अवघड खेळ. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी आहे, त्याचे काय गणित आहे त्यालाच माहित. अवघड महाराज. चला कुठं हे संसार जे मनात धरलं ते होत नाही. जितकं व्हायची होती सोयाबीन तितकी झालं का पुस्तनी तर काय केलं नाही ना. संसारात असं आहे. तुकाराम महाराज म्हणले याला त्याच्यामुळे आग लागू द्या, मनासारखं होतच नाही. जर माझे कर्म माया केली जसं मनात धरतच नाही झालं, झाले तैसे तट नाही आले अनुभव देवा. आणि तो असलेच मला टाकलंच होतो. काय बरं केलं तू माळा घातली मी, तो भजन करायला एक सुद्धा वडापाव नाही खाला सारा तो अपरचार केला. आणि तो आमच्या अवस्थेत अशी अवस्था आणून टेकली का दिनाचा दिन. अरे लाज वाटायली तो दास म्हणून घ्यायला मला लाज वाटे म्हणा. तू जा म्हणवी त्या दास देवा. देव म्हणले तुकाराम महाराज तुमचे तर लय लोक पाया पडायले, पंचपक्वानाचं जेवायला घालायले, इतकं तुमच्या लोक पुढं पुढं करायले, तुम्ही म्हणतात दास वाटतं. तुकाराम महाराज म्हणले देवा हे लोकायचं जाऊ दे रे, पण मन खायला उठायले ना. ते म्हणते तुम्ही अजून किती पाण्यात येत. मन जितकं खरं सांगत आहे कालिदास महाराज तितकं कोणीच खरं नाही सांगत. लोकापासून पाप लपवून ठेवतो ना आपण, गावापासून लपितो, पण मनापासून मन म्हणता अरे किती दिवस झाला माळ घातली, पदरात काय पडलं का खायला उठतय. खायला कोण आणि म्हणतंय जन्माला येऊन काय केलं कोण म्हणतं माहिती. मन म्हणतं कोणाला म्हणतं, स्वतःलाच म्हणतं, कुठं म्हणतं, काकड्यात म्हणतं, कोण्या प्रसंगात भोपाळीत म्हणतंय. काय जन्मा येऊन या, क्या बात आहे. काय जन्मा येऊन म्या केली से जोडी याची घडोघडी चित्ता येतो ऑटो. आणि एकदा चित्ताला असं आठवा आला त्याला काय धीर द्यावा. आता पुढे धीर काय देऊया मला. त्याला नाही धीर द्याला येड होते. पांगुळले मन
आणि ते पांगुळ झालं घ्यायचं काय आणि टाकायचं काही मिळ लागत नाही त्याग भोग दुःख काय आणि हे सर आमच्याच वाट्याला भोगे रोगे जोडून तेव्हा हे का तुला बोलून दाखायचं का बोलून या जाऊ का तुम्हाला सकाळी तू भक्त आळत येत न सांगता तिथली तिथंच फिरावं लागतंय महाराज भोपाळी महाराज आणि देवा आणि तो आपण आम्हाला असं सासुरवासी बनवलं काऊन का गा सासुरवासी मला केलं भगवंता कोणी या शब्दा शोधी नका दे नाही कोणी या शब्दाला नका दे नाही. हे का गा सासुरवासी केलं भगवंता कोणी या शब्दाला नका दे नाही. कोणी या शब्दाला नका दे नाही. सासुरवासी आता मला सांगायचं एवढी माणसं प्रफुल्लित बसले आपण आता सासर गरीब का माहेर गरीब बोला बोला मागची मागची हा? तुम्ही आता इथं सासुरवासी का माहेर घरी येत या संसारात म्हणाले म्हणजे मनपातलं नाही सांगायला कोण्या घरी पांजर खरं विचार केला सासर घरी कारण संसारात आपल्या मनाप्रमाणे चालतंय मग इथं आपण परतंत्र आहेत का स्वतंत्र आहेत परतंत्र आहेत ना मग आपण सासुरवासी का गा सासुरवासी बरं दोनच शब्द सासर आणि माहेर गुरुजी बरेच लोक म्हणतात पुरुषाला माहेर आणि सासर नसते हाय बरं का बऱ्याचशा लोकांना वाटतं स्त्रियांकरता माहेर स्त्रियांकरता पुरुष पण माहेर आपल्याकरता बी नसतं तर ज्ञानोबराय म्हणली नसते जाई न गे माये तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपोलिया बुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजना लोक म्हणते ही गाण्यात चालली गाण्यात चाल नाही हिच्या गाणं तयार झाले काय महाराज जाई न गे माय काऊन म्हणले माहे माय ज्ञानोबराय म्हणले तुकोबराय म्हणले आपोल्या माहेरा जाईन मी आता जनाबाई म्हणले उपगले सासुरिया अमद माहेराची नाव उपगले सासुरिया अमद माहेराची नाव तरी त्यांना जोडीदार पाहिजे होते महाराज सुभाष महाराज होते आता काहीतरी कारणानुसार कालच लग्न झालं मुलीचं नाही तर काय महाराज पाठ आहे महाराज वारकरी जात नाहीत महाराज अनुभव जुना आम्ही आताचे कीर्तन करीत महाराज ह्या माणसाईनी शेवीने मोठे झाले आणि ज्याला प्रसाद खायचा आहे ना त्यांनी चव बघायची नाही ज्याला सेवा करायची ना त्यांनी घडी बघायची नाही आणि ज्याला कीर्तन ऐकायचं ना त्यांनी जागा बघायची नाही विठाला विठाला अभंग म्हणलेत ना हे अभंग कोणाचं माहिती मुक्त पाहिजे बरोबर उबगले सासरी कोणी आता मला माहेरास न्यावो सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते मुक्ताबाई म्हणते जाऊ द्या माहेराला मला जनाबाई तेच म्हणल्या बाई बाई जाते ग मी माहेराला माझ्या मूळच्या मुळ करावं आणि आपण आलो मूळ घरावून गेलो तिथं तवा आनंद होईल नाही तर लय अवघड मूळ घरावून आलो कुठून परमात्म्यापासून इथं राहायला दिलंय आपल्याला त्याच्यापाशी जायचंय हो
हे भगवंतानी शरीर दिलंय, याच्यात काहीतरी चांगलं करून त्याच्यापर्यंत नेऊन द्यायचंय. सोपी गोष्ट आहे का महाराज? त्याने दिलं काहीतरी चांगलं करून या म्हणून दिलं. आणि आपण माहेर घरी जावं लागते. आता आपण सासरवाशी बरं, माहेर आणि सासर दोघकडे बी चौघच असतात. माहेरला चौघच, सासर घरी चौघच. बरं कोणतं वाटतंय मुलीला? सारखं कुठं जावं वाटतंय? का बरं? कारण माहेर घरी सगळ्या चुकीवर पांघरून नाही, सासर घरी नाही. आणि माहेर घरी मार सगळं तिच्या मनावर असते. मुलीच्या पंचाळ काका सगळं तिच्या मनावर. पंचमीचा सण आलाय, सगळ्या मैत्रिणी झोका खेळायला चालल्या. तिकडं झोक्याचे गाणे वाजायले. पंचमीच चांदन चमकत लाखा लाखा, आंबा खेळती झोका. आणि सगळ्या मुली झोका खेळायला चालल्या. आणि ही मुलगी जर माहेर घरी असली तर आईला म्हणते, आई झोका खेळायला चालले म्हणून तर झोक्यावर गेली. आणि तीच मुलगी जर सासर घरी असेल आणि मुली झोका खेळायला चल म्हणत असत्या, तिला आधी विचारावं लागतंय त्या जातीला पर्या. आणि मग ती तिचा पाडा सुरू करणार. तुमच्या वयात का आम्ही अशा होतो का? आता तुम्ही कशा होतो एका कीर्तन काय सांगितलेलं बाहेर महाराज ना. आता ते पहिल्या गोष्टी राहिल्या नाही महाराज. पहिले लय त्रास होता महाराज, काय सांगू. आता काही त्रास राहिला नाही. आता राज्य कोणाचं हे तुम्हाला माहित झालं. आता कोणाचंच राज्य नाही. लोक म्हणजे सुनाचं राज्य आलं, तसलं काहीच नाही. आता हे 4G नेटवर्क आहे. सासू तशी सून, सून तशी सासू. तुम्ही जायचा भाव माझ्या ठाई धरा, सासूबाई तैसाच मी खरा तुम्हाला. तुम्ही जर तसं माझ्या संग वागता तसंच मी तुमच्या संग. आता 4G नेटवर्क आहे, इथं केलं इथंच फेडायचं. आता दुसरीकडे जायची गरज. त्याच्यामुळे आता पहिला काळ राहिला नाही. पहिले महाराज मुली जर वाटा लावायची म्हणली ना महाराज, इतकं प्रसंग त्याच्यासारखं वाईट दुसरा कोणता वाटत नव्हता. आणि ते असलं वातावरण राहायचं म्हणून काय ते महाराज पिपाने आणि ते वाद्य बी संपत आले. वाजत वेगळंच वाजायला कसलं काय ते गीत राहायचं महाराज. डोळ्यातून पाणी यायचं महाराज. जाते लाडाची लेखा सासरी, लेख कोणती एक दिली परक्या घरी. जाते लाडाची जात मुलाची खरी, राहत आपुल्या घरी. लग्न झाल्यावर जात पराया घरी. जाते लाडाची लेकरा. त्याच्यामुळे तो गोवाराने अभंगलेले कन्या सासुऱ्यासी जाय. मागे परत म्हणी पाहिले ते बैलगाडीत वाटर लावायची प्रसंग राहायचा. आणि मुलगी अशी माग ओळून पाहिजे, किती बी लांब लोक जाऊस तर. म्हणून तो गोबाराने अभंग लिहिले. आता जर तुकाराम महाराज असतील, अभंग नसतं त्याला मागे परतून पाहिजे. ती गाडीवर बुलेटवर बसती, कुंकड पाहती तिला काय माग पाहती. कशाचं माग पाहती महाराज? ती जे पुढं पाहती तर पुन्हा माग पाहतच नाही. आणि म्हणून आता तसलं दुःख राहिलं नाही. त्याच्यामुळे सासुरवास काय हे शब्द जरा टोचना महाराज पहिल्यांदा होता. त्याच्यामुळे ते प्रसंग बघूनच संतांनी अभंग लिहिलेले. सासुरवासा भेटो जीव ओढे तुझ पाशी, ओढे तुझ पाशी. आता अवघड प्रसंग. म्हणून संत म्हणले आमच्या माहेराला गेल्याशिवाय आनंद नाही. आमचं माहेर कोणतं माहित आहे? गेले गायक होऊन मारत ते. माझं माहेर आहे माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. पाप भंगा माझे माहेर माझे माहेर सगळे म्हणते माझे माहेर. किती मोठा माणूस होऊन गेला पंडित भीमसेन जोशी. इतका मोठा माणूस पण श्याम महाराज ठेक्याच्या पलकड म्हणले नाही. सगळे अभंग एका ठेक्यात. काया नहीं तेरी नहीं तेरी मदगर मेरे ये तो 2 दिन की जिंदगानी, जैसा पत्थर ऊपर पानी.
येतो हो गे कुर्बानी काया सगळी एका ठिकाणी राजस मधून रवी शशिकळा कुठं घालू आपण कुठं घालू लय लांब गेलो देवा लाज वाटायली लाज इथपर्यंत आलो लाज कशाला म्हणतात माहित गोरा गोमटा माणूस आणि त्याच्या अंगावर पांढरा चट्टा उमटा चांगला माणूस त्याला कोणी वाईट म्हणावं महाराज म्हणले नाना चांडाळ मंदिराशी आवचटी आली या संन्याशी चांडाळाचं दिले आणि संन्याशी महात्माच्या घरात आणि वारकऱ्याने त्याच्याकडे बघितलं त्याला त्याची काय वाटते लाज वाटते गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली आणि अजून काही तसं दिसत नाही अंगावर लक्ष मग त्याला त्याची काय वाटते लाज माळा घालणारे सगळे चांगले नाही ना मोकळं बोलले महाराज ते खरं ना महाराज मला सांगा तुम्ही माळ करायला रस्ता विचारायचा आणि दारू प्यानार विचारायचा नंबर 1 रस्ता कोण सांग त्याला निस्तार असेल त्याला म्हणत ह्या गावाला जात सरळ जा म्हणते मला बरोबर माणूस त्याच गावात जाते आणि मार काढायला विचारतो माळ करायला ते अर्धा तास आपला तिथंच खातो कुठं जायचं कुठून आले काय हाल चालले काय करायचं इकडून नाही का तिकडे हाल चालले इथं इतक्यात अर्धा तास घालते एका माळ करायला मी रस्ता विचारला म्हणलं महाराज आम्हाला त्या गावाला कीर्तनाला जाय ती माळ काय म्हणते सरळ महाराज सरळ 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 मला जर धोरणात बोलतो झालं का सरळ म्हणलं हो वाकडं वा वाकडं झालो या पुढे असं सरळ पुन्हा त्याच्याच पशी त्याला म्हणलं हे का तू रस्ता सांगण्याची पद्धत आहे का ते मला महाराज मी आधी सांगून बघतो हे मग ऐकतो का कसं लय अवघड माळ करायचं गणित महाराज इथं सोडून परदेश माझ्याकडे म्हातारी आली माझ्या पाया पडायला मला म्हणते महाराज म्हणलं बोला पाया पडू द्या म्हणलं पडा मला म्हणते मला तुमच्या हाताने माळ घालू वाटायली म्हणलं वय किती ते म्हणले 80 वर्षे म्हणलं मग तरुणपणातच काऊन नाही घातली आताच काऊन बुद्धी सुचली काय सांगू महाराज आता का मला चावतोय बाबा आता हिला चावत नाही म्हणून माळ घालायची श्याम महाराज लय भाविक काय बाया हुशार महाराज इथल्या सोडून मंडपातल्या धरून मला रेल्वे स्टेशनला परदेशी बाई भेटली मला म्हणते महाराज म्हणलं मला काय चाललंय म्हणलं बरं आहे कुठं चाललंय म्हणलं कीर्तनाला लग्न झालं का म्हणलं हो लेकर बाळ आहेत का म्हणलं नाही म्हणलं तुमचं काय चाललंय मावशी काय नाही महाराज आता ताण नाही आराम जीवन 4 पोरी होते म्हणून मला किती 4 आणि 4ही पोरीच्या अशा थाटामाटात लग्न केलेत आणि अशा घरी पोरी दिल्यात ज्या घरी सासूचा पत्ताच नाही बघा बाई म्हणलं मग आता काय ताण महाराज आता काही ताण नाही पण एकाच गोष्टीची खंत आहे कोणत्या काय सांगू महाराज पोराचं लग्न व्हायना म्हणलं होऊच शकत नाही कारण तिकडे म्हणते तर आम्हाला अशा घरी पोरगी द्यायची लग्न करायचं म्हणलं पहिलं हिला मारावं लागते लय हुशार काय लोक फसिते महाराज जाऊ दे आपला टाइम झाला अभंग राहिला लय फसिते तू इथं आता कामचा मित्र आहे महाराज पुण्याला सुनील म्हणून त्याचं नाव आहे मी त्याला सुन्या म्हणतो कारण तो मला कसलं ते पुण्याला कीर्तन झालं पुणे मुंबईचे कीर्तन लय अवघड आता गुरुजी हे कालिदास महाराज फिरणारे असली गर्दी महाराज तिकडं मुंबईचे आणि पुण्याचे कुत्रे सुद्धा आडवी शेपूट हालीत नाहीत उभे हालीत कारण त्याला माहिती आडवी हालवता गाडीला धक्का लागतो का काय गर्दी तसली महाराज आता पुण्यात कीर्तन झालं सुनील आमचा मित्र म्हणला घरी मुक्कामाला आहे आपल्या म्हणलं सूर्या जाऊ दे कशाला गडबडीत गडबड रिकामा करता कशाला मी आपलं खातून जातो ते मला महाराज नाही तसलं नाही घरी या आता गेलो घरी गेलो महाराज तिथे 10 बाय 10ची रूम त्यात त्याची एकच बायको 2 लेकरं आणि ते 2 लेकर ते दोघं नवरा बायकून त्यात मी 5वा सूर्यानं म्हणलं 10 बाय 10ची रूम एकच पलंग अरे तर काय लेकरं कसं कसं झोपा जागा पुरत ते मला महाराज ताण घ्यायचा नाही मी ऍडजस्ट करतो 2 लेकर होते महाराज संध्याकाळचं शेतीतलं जेवण जास्त नसतं 2 तोंड खिचडी बोंड 2 आता 2 लोकरांनी लेकरांनी खिचडी खाली महाराज त्याला गुंगायला लागली ती गुंगायला लागली खाली पडायला झोपायला लागली झोपायला सोन्या म्हणलं पोरं खाली झोपायला ते मला महाराज ताण घेऊन तुम्ही ताण घेऊ ना बायकोल मला धरते कोणी दोन असे दोघं धरले मला 2 लेकर आणि जसे धरले तसे पालंगावर टाकले त्याला झोप लागली म्हणलं सोन्या एकच पलंग ते 2 पोरायला आपल्याला जागा ते मला ताण घेऊन पुन्हा बायकोल मला धर या दोईला पुन्हा दोईला धरलं जसं धरलं तसं पलंगाच्या मला
आम्हाला महाराज झालीक नाही जागा आम्हाला झाली आमचं झोपा आणि लगेच मला झोप लागली महाराज मला झोपीला पाला मला बी महाराज गुरुजी 5 मिनिटं झोप लागली आणि सकाळी उठून बघतो तर मी बी पलंगाच्या एका फसाण्याच्या कॅटेगरी आहेत का काय विषय चाललाय का लाज वाटायली गाऊन लाज वाटायली कारण तसं देवाचं तर सगळं दिसायला पण देवासारखं व्हाय नाही नो येत असं खरा महाराज म्हणजे याच्यामुळे लाज वाटे म्हणा तुझा कारण जसं बोललास का तसं काहीच केलं नाही लय दिवस तू आशा बसलो होता आम्ही आता करशील नाही केलं तर शेवटला माफ नाही तू गोडीवर बसलो होता पण नाही तो काही मेळा उद्याला नाही गोडी नाही रस जसं बोललास तसं तू वागला नाही देवाला बोलायला तो करा आणि देवा याच्यात आम्हाला काही वाईट वाटलं नाही पण तू एक काम लय बेकार केलंस तो संताच्या शब्दाला लाज लावलीस लाजविली मागे ग्रंथातलं लय मोठ्याने आडू तेशाम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी नचिरा पार्थ माया वेचित चेतसा किंबहुना धरुड धरा इतका भक्ताचा उद्धार करतो ना आता तर आमच्याकडे बघायला सुद्धा तुला टाइम नाही याच्यावर आम्हाला कळायली कळू येते खरे तुझे एकावर नाही तू आमचं जर काय केलं नाही तर लोकांचं काय करणारेस एवढं भांडायला तू करा मारा लोक म्हणजे टाकायचे का माळा काढून तसं नको तू करा मारत नाही मला तरी देवाला भांडायचं काय कारण नाही मला तरी बोलायला लावणार कोणी तू का म्हणे माझी कोणी वधविली वाणी मी तुमचं वकील पत्र घेऊन देवापाशी मांडायलो नाही तर मला कोण बोलावला होतो मला बोलावणार कोणी साळुंकी मंजूळ बोलत ऐसे कविता धनी तस देवा तूच आम्हाला बोलायला लावला सगळं तूच करायला पण अशी अवस्था तो आमच्या पदरात का पाडली लाज वाटे मना तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलिली सारखी विठोबार कुमारी गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर